सत्ताधारी पक्षाद्वारे आणलेल्या कृषी विभागाशी संबंधित या 293च्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो की या चर्चेमध्ये त्यांनी अतिशय गांभीर्याने काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आणि अतिशय महत्त्वाच्या या चर्चेकडे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। येणारे वर्ष हे अतिशय कठीण आहे, आव्हानात्मक आहे, विशेषतः कृषी विभागाचं, आणि त्यासाठी सरकार या ठिकाणी या चर्चेच्या माध्यमातून या वर्षाचं नियोजन कसं करतं, हे जे आव्हान पेलण्यासाठी कुठल्या पद्धतीने नियोजन करतं याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि अतिशय या महत्त्वाच्या चर्चेला जेव्हा सुरुवात झाली आणि माननीय रणधीरभाऊ सावरकरांनी सुरुवात केली त्यावेळी या ठिकाणी मंत्री महोदय उपस्थित नव्हते, कृषी विभागाचे कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे एक थोडं रागाचं वातावरण या ठिकाणी माननीय आमदार महोदयांच्या मध्ये होतं। थोड्या वेळाने मंत्री महोदय आले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की आज या चर्चेच्या वेळी विभागाचे अधिकारी नसल्यामुळे एक एम्बॅरेसिंग सिच्युएशन माननीय मंत्री महोदयांवर आली आणि सभागृहाच्या सदस्यांच्या भावना तीव्र होत्या। परंतु अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व आमदार या ठिकाणी जे उपस्थित राहतो, या अधिवेशनाला येतो, ते आम्हाला ज्यांनी निवडून दिलेले आहेत त्या 3 लाख जनतेचा विश्वास इथे घेऊन येतो। त्यांच्या अडचणी, त्यांचे आव्हानं, रोजच्या जीवनातले त्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडायला आम्ही या ठिकाणी येतो आणि त्यांचा विश्वास असतो की ज्या आमदाराला त्यांनी निवडून दिलेले तो या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देईल आणि न्याय या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून मिळतो। एरवी आम्ही पत्र घेऊन मंत्रालयात जातो तर आम्हाला सचिव दाद देत नाही, त्या पत्राचं काही उत्तर देत नाहीत। मग हे जे प्रश्न आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना उत्तर मिळालं पाहिजे, मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याला उत्तर मिळालं पाहिजे, ही एक भावना आमदारांची असते आणि आज त्या भावनांचा एक रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, म्हणून सर्व आमदारांच्या भावना या तीव्र होत्या। हे वर्ष शेतीसाठी अतिशय गंभीर आहे हे मी म्हणालो, कारण अल निनोचे परिणाम हे आता शेती क्षेत्रावर दिसत आलेले आहेत। पाऊस रखडलेला आहे, अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून चुकलेली आहे, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, विहीर कोरड्या पडलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला एक पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग माननीय मंत्री महोदयांच्या उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहापुढे ठेवायचं आहे। अध्यक्ष महोदय, आज विदर्भातली, विशेषतः माझ्या आर्वी मतदारसंघातली स्थिती अतिशय गंभीर आहे। संत्रा असेल, मोसंबी असेल, यांच्या बागा करपलेल्या आहेत। अजून 10-15 दिवस जर पाऊस आला नाही तर एकही झाड शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी 10-10 वर्षापासून, 15-15 वर्षापासून मेहनतीने या संत्र्याच्या, मोसंबीच्या बागा बनवलेल्या आहेत, अवघ्या एका महिन्यामध्ये हे झाड चुकून जाणं, मरून जाणं, अख्खाच्या अख्खा बागा उद्ध्वस्त होणं, त्याचं दुःख मांडायला आम्ही या ठिकाणी आलो। अध्यक्ष महोदय, आमची हीच अपेक्षा आहे की हा हीट वेव्हचा जो त्रास यावेळेस विदर्भात झाला, विशेषतः वर्धा जिल्ह्यामध्ये झाला, त्या ठिकाणी केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, संत्रा बागांचं नुकसान झालेलं आहे, मोसंबीच्या बागांचं नुकसान झालं आहे। वर्षानुवर्ष आम्ही लोकांनी, अनेक आमदारांनी मेहनतीने ज्या सरकारी योजनेच्या माध्यमातून, रोजगार हमीच्या माध्यमातून असेल, फुंडकर योजनेच्या माध्यमातून असेल, ज्या बागा उभ्या केल्या आहेत त्या आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। माझी एकच विनंती या ठिकाणी मंत्री महोदयांना आहे की उत्तरात त्यांनी ह्या जो काही प्रकोप, नैसर्गिक प्रकोप वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आलेला आहे, त्यांना दिलासा देण्यासाठी ते काय उपाययोजना करणार आहेत। अध्यक्ष महोदय, हा हीट वेव्हचा विषय तर गंभीर आहेच। चला खोसकर साहेब, अध्यक्ष महोदय, हा हीट वेव्हचा विषय तर गंभीर आहेच। दुसरा विषय मी माननीय मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो ती म्हणजे यावेळेस
सरकारने जी पीक विमा योजनेसाठी कार्यपद्धती अनुसरली होती त्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक झाली. 50% आपण क्रॉप कटिंगवर वेटेज दिलं, 50% आपण टेक्निकल ईडवर वेटेज दिलं. क्रॉप कटिंग कोणी केलं? महसूल विभागाने, ग्रामविकास विभागाने, कृषी विभागाने. अरे सरकारची आपलीच यंत्रणा सांगते की या ठिकाणी 2 हेक्टरवर फक्त 2-2.5 क्विंटलचं उत्पादन झालं आहे आणि सॅटेलाइट सांगतो की 12, 13, 14 क्विंटल पर हेक्टरी उत्पादन झालेलं आहे. आपण सॅटेलाइटवर विश्वास ठेवतो. अध्यक्ष महोदय, सॅटेलाइट हे प्लांट हेल्थ डिटरमाइन करू शकतं, त्याचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ डिटरमाइन नाही करू शकत. येलो मोझॅक झाला, येलो मोझॅक मध्ये संपूर्ण सोयाबीन पिवळं पडलं. शेवटच्या टप्प्यामध्ये सॅटेलाइट सेन्सिंग मध्ये काय आलं की हे सोयाबीन मॅच्युअर झालंय. ज्यावेळी सोयाबीन हिरवं होतं परंतु ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे शेंगा भरल्या नाही, त्याची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ कमी झाली. प्लांट हेल्थ त्या सॅटेलाइटनी सेन्स केलं, त्यांनी सांगितलं की खूप चांगलं उत्पादन आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षरित्या जिथे 2-2.5 क्विंटल 3 क्विंटल उत्पादन होऊन राहिलं आणि सॅटेलाइट सांगून राहिलं 14 क्विंटल उत्पादन होऊन राहिलं, शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार? ज्या ठिकाणी माझ्याकडे हा पूर्ण डेटा आहे, क्रॉप कटिंगच्या माध्यमातून ज्या ठिकाणी विविध रेव्हेन्यू सर्कलमध्ये 42,000 पर हेक्टरीपासनं तर 36,000 पर हेक्टरीपर्यंत, 20,000 पर हेक्टरीपर्यंत पीक विमाचं संरक्षण त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होतं, तिथे त्याला 1,000 रुपये, 2,000 रुपये हे पीक विमाचं संरक्षण मिळालं. काही ठिकाणी तर हे संपूर्ण महसूल मंडळच पीक विम्यामधनं निघून गेले. अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्यांकडनं 800 रुपये पर हेक्टरी भरून हा पीक विमा घ्यायला सांगतो आणि त्याला वर्षभराने जर आपण 1,000 आणि 1,200 रुपये पीक विमा म्हणून देत असेल तर ही शुद्ध फसवणूक आहे. आणि आपण कबूल केलं पाहिजे की ही जी टेक्निकल डीड काढायची पद्धत आहे ही सदोष आहे, हे आपण प्रूव्ह करू शकत नाही. जी पद्धत सदोष आहे ती सरकारने वापरणे हे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की या वर्षी सुद्धा आपण जे म्हटलं आहे की 50% टेक्निकल ईल्डच्या माध्यमातून पीक विमा आम्ही निश्चित करू, त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. मागच्या वर्षी जी या ठिकाणी टेक्निकल ईल्डमुळे जे शेतकऱ्यांचं पीक विमाचं नुकसान झालं त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. शेवटी प्रश्न शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आहे. सगळ्यात कठीण जर कुठली गोष्ट असेल अध्यक्ष महोदय तर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि आज जर त्यांची फसवणूक, त्यांना जर कमी पैसे या पीक विम्याच्या माध्यमातून मिळत असेल, या सदोष कार्यपद्धतीमध्ये मुळे मिळत असेल, तर पुढच्या वर्षी कुठला शेतकरी हा पीक विम्यासाठी अर्ज करेल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि कोणी जर अर्जच करणार नसेल आणि कुणाचा या सिस्टीमवर जर विश्वासच राहिला नाही तर ही पूर्ण एक यंत्रणा पीक विम्याची आणि हे कृषी विभागाची यंत्रणा आपण कशासाठी चालवायची हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक अल निनोशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, जलसंधारणाचे विषय आहेत, कर्जमाफीचे सुद्धा विषय आहेत, त्या सर्व आमदार महोदयांनी या ठिकाणी ते मांडलेले आहेत. मी माननीय मंत्री महोदयांना धन्यवाद देतो की ज्या वेळेस चर्चा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रत्येकांच्या नोंदी ते घेत आहेत. निश्चितच या ठिकाणी आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचं विस्तृत असं समाधानकारक उत्तर ते या ठिकाणी देतील, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला देतील. पुढचं वर्ष आपण सर्वांनी एकत्रित करून या शेतकऱ्यांच्या पाठीमागे कसं उभा राहायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला सांगतील. धन्यवाद. मंत्री महोदय.